श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आज करायला गेली एक आणि झालं दुसरंच. सकाळच्या घागरबडीच्या वेळेमध्ये करायला गेली नागलीची भाकरी, तिखट मीठ आणि तीळ कोथिंबीर टाकून, आणि पाणी जास्त झाल्यामुळे त्याचे मला थालपीठ करावे लागले. पण एक गोष्ट सांगते, जे चुकलं आणि त्याच्यापासून जो दुसरा पदार्थ झाला तो इतका अप्रतिम झाला की आता भाकरीच्या ऐवजी नेहमी थालपीठं करावी असेच वाटलं. पाणी जास्त झालं, मग काय केलं, त्याच्यामध्ये 1 कपभर पीठ घेतलं होतं, तर त्याच्यामध्ये 1 चमचा ज्वारीचं पीठ घातलं, 1 चमचा भाजणीचं पीठ घातलं आणि छान असं थालपीठाच्या याच्यासारखं मळून घेतलं. आणि जसे आपण थालपीठं थापतो त्याप्रमाणे थालपीठं थापली आणि छान असे खरपूस. ह्या नागलीच्या याला काय असतं, भाजणं खूप महत्त्वाचं असतं. खरपूस तर दाबून दाबून छान अशी भाजून काढली. पहिलं थालपीठ जरा जाड थापलं गेलं होतं, माझ्या नंतर लक्षात आलं, मग मी पुढचं थालपीठ एकदम छान बारीक थापलं आणि ते याच्यापेक्षाही अप्रतिम झालं. ते इतकं सुरेख लागलं. मी भाकरी करताना तिखट मीठ कोथिंबीर तीळ हे नेहमीच घालते, कारण नुसतं नागलीचं मीठ टाकलेलं कुणीच खाणार नाही, म्हणून हे करायचं असतं. तर या पद्धतीने मी आज हे नागलीचे थालपीठं केले. अप्रतिम झाले आणि चवीला तर सुंदरच झाले आणि एकदम खरपूस आणि एकदम ठिसूळ झाले. म्हणजे जर तोडून बघितलं तर मध्ये पण एकदम असं जाळीदार आणि कोरडं कोरडं नव्हतं लागत. कारण का, हा जो डाव आहे हा 60 वर्षापूर्वीचा आहे, माझ्या सासूबाईंच्या हातचा. त्याच्यामुळे तो मला फार प्रिय आहे. तर त्याच्याने मी थोडं थोडं तेल कमीच वापरावं लागतं, कारण ते काय खूप लागत नाही जास्त. नॉनस्टिकचा तवा वापरल्यामुळे. माझ्याकडे बिडाचा तवा नाही आहे, पण मी घेणार आहे. पण खूप सुरेख होतात. या पद्धतीने नक्की करून पहा आणि खाऊन पहा. आपण अनेक प्रकारची थालपीठं खातो, पण नागलीच्या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं, थोडंसं डाळीचं किंवा तुमच्याकडे भाजणीचं पीठ असेल तर तेही चालेल. तिखट मीठ भरपूर कोथिंबीर चिरून टाकायची आणि तीळ घालायची. आणि हिवाळ्याच्या दिवसामध्ये तीळ खाणं छानच असतं. तर बघा, हे छान असं शेकलेलं थालीपीठ मी मोडलं, मध्ये कसं जाळीदार झालंय आणि एकसारखं शिजलं आणि चवीला तर इतकं अप्रतिम लागलं की असं वाटत होतं किती खावं आणि किती नाही. आणि मी रिसेंटलीच छान असं याचं लोणचं केलं आहे, आवळा आणि हळदीचं लोणचं. तर त्याच्यासोबत तर अप्रतिमच लागली चव. मी पहिल्यांदाच केलं आवळ्याचं लोणचं, पण इतकं सुरेख झालं. पण म्हटलं जमतं नाही जमतं म्हणून मी काही रेसिपी शेअर केली नाही तुमच्यासोबत, पण पुन्हा केली की नक्की करेन. धन्यवाद. एन्जॉय द होममेड मील. थँक्यू. करू